किती 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 काय गाव त्याच्यात 500 ग्रॅम 50 किलो तर 550 रुपयात 50 किलो होते. प्रत्येक जण आणते असंही वाटत नाही तुमच्या लोक, कारण बीज प्रक्रिया केलीच पाहिजे असं काही तुम्हाला सिरियसली वाटत नाही. हा पण बाळाचा जन्म झाला, पोलिओचा डोस द्यावा लागते हे आवश्यक वाटते का? बाळ गर्भामध्येच असताना लसीकरण करत राहिलंच पाहिजे हे आवश्यक वाटते का? त्याचं काय कारण आहे? बाळ सुदृढ राहावं, सशक्त राहावं, आजारी पडू नये. मग जे पीक आपण लावता ते डायरेक्ट झाड लावता का? बीज तयार करता ना, बीज लागवड करतो, बीजापासून अंकुर निघून त्याचं रोपटं तयार होऊन त्याचं झाड तयार होतं. प्रक्रिया त्याच्यावर करावंच लागेल, त्याला टीकाकरण करावंच लागेल. ज्यावेळेस तुम्ही त्याला बियाण्याला बीज प्रक्रिया करसाल त्यावेळेस काय होईल की जमिनीत बी गेल्यानंतर जे त्याला आपण औषध लावून जे आवरण पूर्ण तिथं, म्हणजे काय बाळ सुरक्षित कुठं राहील? जेवढं बाळ बाहेर सुरक्षित नाही तेवढं गर्भात आहे ना. मग तेवढं जमिनीत सुरक्षित राहायला पाहिजे. तेव्हा जमिनीत जर सुरक्षित नाही राहिलं तर आपलं रोपटं चांगला निघणार नाही, आणि रोपटं चांगला निघालं नाही तर उत्पन्न होईल का? हा सोयाबीन पिकल का? कापूस पिकल का? म्हणजे आता आपण कीर्तन गावं तुम्ही ऐकता, त्याच्यात सांगता ना का संस्कार कुठे झाले पाहिजे? गर्भात. मग आपण बी घेऊन टाकत कुठं आहोत? भूमातेच्या गर्भात, म्हणजे धरणी मातेच्या गर्भात. त्याच्यात ते संस्कार होईल तेव्हा ते बियाणं चांगलं नाही. आणि सोप्यात सोपी बीज प्रक्रिया हिंग गुड गोमित्र कुठे जावं लागते का? मला 10 रुपयाचा हिंग लागते, गोमित्र फुकटाचा आहे, 10 रुपयाचा गुळ लागते. 10चा लागत नाही पण 10 रुपये सांगत. 10 रुपयाचा गुळ आणि 10 रुपयाचा हिंग झाले 20, आणि चिमूटभर हळद. 20 रुपयामध्ये तुमची 2 पॅकेजची बीज प्रक्रिया होते 60 किलो बी. आणि जर आपल्याला असं वाटलं का नाही याच्यापेक्षा जास्त हे करायचं आहे तर सरळ 1 लिटर गोमित्रात एवढं टाकून द्या. हे 10 ग्रॅम हिंग, 10 ग्रॅम गुळ आणि 5 ग्रॅम हळद एवढं मिक्स करून द्या, पूर्ण ढवळून घ्या त्याला, आणि बियाण्याला हलक्या हाताने शेपडून त्याची बीज प्रक्रिया करून द्या. आणि एक साईड रासायनिक बीज प्रक्रिया केली लावायची, एक साईड हे लावायची. त्याच्यातून पाहून घ्या कोणतं झाड चांगलं निघते. कारण जिथं आपण हिंगुळ गोमित्राची लागवड करतो, बियाण्याला लावून लागवड करतो, त्यावेळेस नुसतं गोमित्र लागवड जिथं सोडलं तिथूनच सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता करून देते. म्हणजे मूळ बाहेर आले नाही का तिथूनच त्याला जीवाणू जवळ येते. आणि जीवाणूचं काम काय? तुम्ही शेतात तिखट टाकता ना, आता खत मानत आहे तुमच्या झाडाला? असं वाटतंय का खत टाकल्याबरोबर झाडला झपाट्यानं वाढलं बा? काय कारण असं? आपण शेती करतो, थोडंसं तरी तुम्ही एक विचार करा की ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला शेतीत उतरले त्यावेळेस या 10-20 वर्षा अगोदरचा जर विषय पाहिला तर आपल्या शेतामध्ये गांडूळ दिसत होते, मुंगी दिसत होती, माकोडा दिसत होता. आज दिसत आहे का आपल्या शेतात गांडूळ? मग गांडूळच जर आपल्या शेतात नाही आहे तर इतर सूक्ष्मजीव कुठं आपल्या शेतात राहिले असेल? कारण तणनाशकाचा वापर चालू आहे. काळी कचऱ्याच काय करता आपण? काळी कचऱ्याच काय करता? डंपीच्या काळ्या लावता, पेटवता ना. शेणखत प्रत्येकापाशी आहे का? आणि आहे ते बी कसं लागत? कच्च, जसं उकंडावरचं भरलं आणि ठेवलं, पाणी आलं तर काही वावरात थांबते, काही घुऱ्याच्या काढायला लागते ना. म्हणून जमिनीमध्ये आपल्याला जे सूक्ष्मजीव जे लागते का, जे आपण खत किंवा इतर काही गोष्टी टाकतो आपण अन्नद्रव्य, ते उपलब्ध पिकापर्यंत करण्यासाठी जीवाणू लागतं. म्हणजे एखाद्याच्या घरी लग्न आहे, स्वयंपाक पूर्ण गावाचा जेवणाचा केला आणि वाढत करणारे एकही नाही आहे, पांगत बसलेले जेवणारे पांगत बसलेले आहे आणि वाढत करायला कोणीच नाही.
होईल का जेवण? गजाचं डायरेक्ट पत्रावर येईल का?